मतदानाला अवघे काही दिवसच येऊन ठेवलेले आहेत आणि नगरमधली जी लढत आहे संग्राम जगताप वर्सेस अभिषेक कळमकरांची लढत आहे आणि महाविकास आघाडी या ठिकाणी प्रचारासाठी आता मैदानात आली आहे आणि तुम्ही बघत असाल की सगळे नेते माझ्या सोबत आहेत। बाळासाहेब बोराटे जे आहेत, बाळासाहेबजी कसा प्रचार सुरू आहे आणि रिस्पॉन्स कसा मिळतोय? एकदम जोरदार प्रचारात आम्ही आघाडी घेतलेली आहे आणि त्याचा निश्चितच येत्या 20 तारखेला त्याच्या मतात रूपांतर होणार आहे आणि त्याच्यात अभिषेक कळमकर निवडून येणार, महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। तुम्ही इतक्या टर्मचे नगरसेवक राहिले आहेत, लोकांचं काय म्हणणं येते? कारण आता परिवर्तनाची लाट दिसतीये का? परिवर्तनाची लाट लोक बोलत नाही, सुप्त लाट आहे आणि अंडर करंट असे इतकं लोकांना त्रासलेले आहेत। मी पाहिलं, आम्ही ज्यावेळेस चेहरे बोलतात, मी आता 40 वर्ष देखील झालेत की निवडणूक लढवतोय, पण यावेळेसचं इलेक्शन एवढं सुप्त लाट आहे की लोक बोलत नाही, पण लोकांच्या मनात परिवर्तन व्हावे ही प्रामाणिक इच्छा आहे। या ठिकाणी माझ्यासोबत दिलीप सातपुते देखील आहेत। केडगाव परिसर काय म्हणतोय? प्रचार त्या ठिकाणी देखील सुरू आहे, कारण तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या ठिकाणची मंडळी आहात जिथे प्रत्येकाचं एक वचक आहे। केडगाव मध्ये कसं वातावरण आहे? अत्यंत चांगली परिस्थिती आहे। ज्या तरुणांनी महाविकास आघाडी अभिषेक कळमकर किंवा हे इथं जे आहेत यांचे कुणाचे फोटो स्टेटसला ठेवले किंवा यांचा एखादा व्हिडिओ शेअर केला तर लगेच त्याला बोलवणं येतं, त्याच्या घरी 5-10 जण गुंड जातात आणि ते त्याला दमदाटी करतात आणि त्याला ते डिलीट करायला सांगतात। 20 तारखेपर्यंत व्हॉट्सअपवर असं काही, फेसबुकला काही करायचं नाही, इंस्टाग्रामला काही करायचं नाही, अशा धमक्या दिल्या जात आहेत। त्याच्यामुळं त्याच माध्यमातून विरोधकच आमचा अत्यंत चांगला प्रचार करत आहेत आणि एकाला जर दमदाटी झाली तर तो 100 जणांना सांगतो आणि 1000 मतं 500 मतं आमचे तिथं आम्हाला मिळतात। अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। व्यापारी वर्ग असेल किंवा नगरमधील सुज्ञ मायबाप जनता असेल, यांना चांगलं आणि वाईट या दोन गोष्टीमधला फरक कळतो आणि आम्ही सगळे इथे जे आहे मंडळी सगळे राजकारणातले 10-20 वर्ष 25 वर्ष राजकारणात गेलेले आहे। अनिल भैया राठोड साहेबांबरोबर आम्ही संपूर्ण नगर शहर कित्येक वेळा पिंजून काढलेलं आहे प्रत्येक वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये, त्यामुळे लोकांचे चेहरे आम्हाला ओळखता येतात आणि यावेळेस परिवर्तन अत्यंत अटळ आहे। खरं पाहिलं तर आम्ही सगळेच विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो, जवळपास इथे जे आहेत ते तर सगळेच इच्छुक होतो, परंतु अभिषेक कळमकर यांची उमेदवारी ज्या दिवशी डिक्लेअर झाली त्या दिवशी विरोधी उमेदवाराने फटाकडे फोडले आणि आनंदोत्सव साजरा केला, हे तर तुम्हाला माहिती असेल। परंतु त्याच्यानंतर 8 दिवसानंतर ज्यावेळेस प्रचारात आम्ही सगळेजण उतरलो त्यानंतर समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली, वडील एकीकडे, मुलगा एकीकडे, घरातील महिला मंडळ वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार करतायत। मग तुम्ही फटाकडे कशासाठी वाजवले होते? याचा अर्थ त्यांच्या लक्षात आलेलं आहे की निवडणूक आपल्या हातातून गेलेली आहे। म्हणजे माझ्यासोबत संभाजी कदमजी देखील आहेत। इतक्या वर्ष शिवसेना पक्षासोबतचं काम सुरू आहे, शिवसैनिक आता कशा पद्धतीने रस्त्यावरती उतरलेला आहे आणि कसं काम करतोय? काय भूमिका आहे शिवसैनिकाची या निवडणुकीमध्ये? शिवसेनेची एकच भूमिका आहे, महाविकास आघाडीचे जे उमेदवार अभिषेक कळमकर यांना विजयी करायचं। विजय एवढ्यासाठी करायचं, जरी आम्ही त्यावेळेस शिवसेनेने देखील उमेदवारी मागितली असेल किंवा नसन मिळाली तरी आपला एक धर्म आहे आणि आमची लढाई प्रवृत्तीच्या विरोधात आहे खास करून। आणि नगर शहरातील लोक अत्यंत सुज्ञ आहेत, त्यांनी मागच्या वेळेस देखील मोठ्या विखेचा पराभव सर्वसामान्य लंकेने करून दाखवलेला आहे, त्याच्यामुळे हा पराभव देखील अटळ आहे। यावेळेस जे आजी येते माजी होतील आणि सर्वसामान्य घरातील कुटुंबातील एक चांगला तरुण हा नगर शहराचं प्रतिनिधित्व करेल। किरणजी देखील आहेत। किरणजी, पोलखोल तुम्ही सगळ्या नगर शहराला दाखवलेली आहे, काय रिस्पॉन्स मिळतोय? नगरकरांचं काय म्हणणं आहे? पोलखोल म्हणजे काही वेगळं दुसरं काही नाही, तर जे काही आरसा आहे तो आरसा दाखवायचं काम केलेलं आहे आणि त्या आरशामध्ये जे दिसलंय ते खूप भयान आहे। मुळामध्ये या ठिकाणी आम्ही आता ज्या परिसरात आहोत तो या शहरातल्या तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राटांचा बालेकिल्ला म्हणून सारा शहर भाग ओळखला जातो। हा सगळा बालेकिल्ला पाहिला, ह्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना कोणते विकास काम केलेलं त्यांनी त्या ठिकाणी करू शकलेलं नाहीत। मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही आमचं व्हिजन मांडतोय, परंतु या शहराचे जे काही तथाकथित कार्यसम्राट आहेत ते मात्र अत्यंत त्या ठिकाणी घाबरलेले दिसतात। त्याच्यामुळे ते ही निवडणूक दहशतीच्या गुंडगिरीच्या वळणावरती घेऊन जायचा प्रयत्न करतायत। आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धमकावलं जातंय, त्यांच्यावरती दहशत केली जाते। स्टेटस समुदाय या ठिकाणी सांगितलाच, परंतु आमच्या असे निदर्शनास आता यायला लागले की वेगवेगळ्या भागांमध्ये रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी काही टोळकं पाठवलं जातं, गाड्या उभ्या केल्या जातात, जशी नाकाबंदी पोलिसांनी करावी तसे यांचे काही गुंड
त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला नाकाबंदी करतात. खरं पोलिसांचं काम आहे की चुकीचं काही घडू नये म्हणून नाकाबंदी करायची. मात्र यांची नाकाबंदी कशासाठी आहे तर जी काही खूप मोठी माया या शहरामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांनी जमवलेली आहे ती माया आता लोकांच्या दारावदार कशी वाटता येईल हे काम चाललंय. ते त्या ठिकाणी जरी त्यांनी केलं तरी तुम्हाला सांगतो की नगरकर आता जागा झालेला आहे. मला फक्त कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन तुमच्या माध्यमातून करायचं आहे की कुणीही कितीही दहशत करून तुमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर घाबरू नका. त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधा आणि रात्री अपरात्री तुम्ही 2 वाजता 3 वाजता केव्हाही फोन करा. त्या ठिकाणी आम्ही तुमच्या मदतीसाठी संरक्षणासाठी त्या ठिकाणी धावून येऊ. तुम्ही देखील सक्रिय दिसतायत या ठिकाणी, कसा रिस्पॉन्स कसा मिळतोय? आज नगर शहरात आम्ही जिथे काय फिरतोय प्रामुख्याने माझ्या प्रभागात देखील आम्ही जेव्हा फिरतो गुलमोहर रोड असू तारकपूर परिसर असू किंवा पाईपलाईन रोड असू उपनगरात असं निर्देशनच येते की लोकसभेला देखील लोकांची परिवर्तनाची भावना होती. त्यानिमित्त खासदार लंके यांना 80,000 मतदान नगर शहरात मिळालं. पण एक जे आम्ही डोर टू डोर त्यावेळेस प्रचार करत होतो काही एक वर्ग असाही होता की ते म्हणायचे देशासाठी आम्हाला मोदी हवेत. पण आज ज्यावेळेस आम्ही प्रचाराला फिरतो की जे लोक त्यावेळेस मोदी म्हणून मतदान केलं भाजपला जो 30,000चा लीड होता भाजपला इथं तर तो वर्ग देखील आज म्हणतो की आम्हाला परिवर्तन हवंय. तर निश्चित त्याच्यामुळे दिसतो की जो स्विंग वोटर आहे नगरचा तो अभिषेक कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी या चिन्हाकडे वळलेला आहे. आज नगर शहरात लोकांचं म्हणणं की मोकळा श्वास या शहराला हवाय. आज ताबेमारी विषय असो किंवा नागरिकांनी कुठे उठायचं बसायचं राजकीय नेत्यांना भेटायचं कोणाकडून मदत घ्यायची याला नागरिकांचा श्वास कोंडलेला आहे की व्यवहार जमिनीचे व्यवहार असतील किंवा साधं तुम्हाला कोणाच्या कार्यक्रमाला जायचं कोणाचं बर्थडेचं स्टेटस ठेवायचं असेल विरोधी पक्षाला भेटायचं असेल किंवा विरोधी पक्ष नेत्याचं स्टेटस काहीतरी हे छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतील. लाट कशी आहे? तरुण कोणाच्या पाठीशी आहात तुम्ही? तरुण नगरसेवक राहिलेला आहात. तरुणांचं काय विजन आहे आता? तरुणांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला दहशतमुक्त नगर पाहिजे. आज खरं तर तरुणांनी डेव्हलपमेंटवर बोलणं अपेक्षित आहे नगर शहरात किंवा विकासावर बोलणं अपेक्षित आहे. पण त्यांचं एकच म्हणणं आहे की भैया ये इस शहर में हमको गुंडागिरी कम करनी है. हमारे पिताजी की जमीन छीन ली इन लोग ने. हमारे इसको ऐसे दमदाटी की. तो ऐसे असं वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक प्रत्येक जी को एक भाषा असेल नगर शहरात हिंदी बोलणार असतील गुजराती बोलणार असतील मारवाडी असतील मराठी असतील सगळ्यांचं एक परिवर्तनाची लाट या नगर शहरात नक्की आहे. आणि तुम्हाला सांगतो की मी पण ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलतो तर त्यावेळेस देखील माझ्या वॉर्डात प्रचंड दहशत केली होती. माझे जे लोक जे तरुण पोरं माझे काम करत होते त्यावेळेस त्यांना उचलून नेण्यात आलं होतं. तर हे बघून अख्खं माझ्या प्रभागात लोकांनी म्हणजे त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला मतदान करू. पण ज्यावेळेस निकाल लागला मी 700 मतांनी निवडून आलो होतो. तसेच विनीत पाऊल बुद्धेंची पण निवडणूक तुम्ही बघितली 2003 साली तिथे पण प्रचंड दहशत केली होती. तर योगीजी सगळ्यांचं काम हे जोरात चाललेलं आहे. राठोड माझ्यासोबत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कळमकरांसोबत आम्ही तुम्हाला बघतोय. जी शिवसेनेची जागा होती ती आता तुतारीकडे गेलेली आहे. महाविकास आघाडीचा घटक म्हणून तुम्ही काम करताय. वारं बदलतंय काय? वारं बदलतं नाही वारं बदललंय. आणि अभिषेक कळमकर हे 10,000 मतांनी निवडून आलेले आहेत. आज नगर शहरात परिस्थिती अशी आहे की आज आमच्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलंय परिवर्तन पाहिजे. परिवर्तन का पाहिजे? कारण की या नगर शहरात होणारी ताबेमारी या शहरात होणारी गुंडगिरी ही लोकांना आवडत नाही. 25 वर्ष आमच्या स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी ही ताबेमारी थांबवली होती ही गुंडगिरी थांबवली होती पण ते आज नाहीये. म्हणून ते सुसाट चालू झालेले. गुंडांना हाताशी धरायचं गोरगरिबांच्या जागा लुटायच्या. अरे कोणत्या पैलवानाची जागा लुटून दाखवा तुमच्या गळ्याच्या गोट्या तुमच्या गुडघ्यात आणलं तर कसं राहील? गोरगरिबांना काय लुटता? आणि या नगर शहराला एक तरुण चेहरा एक सुशिक्षित चेहरा एक शांतप्रिय चेहरा अभिषेक कळमकर म्हणून लोक एक्सेप्ट केलेले लोकांनी. आणि 20 तारखेला नगरची जनता ही त्या ठिकाणी अभिषेक कळमकरला मताच्या स्वरूपात आशीर्वाद देणारे जे कळमकर अनिल भैयांसारखं काम करतील किंवा नगर शहर सांभाळतील असा विश्वास आहे का तुम्हाला? नक्कीच अनिल भैयांसारखं काम करतील. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतील. आणि नगर शहराला मी या ठिकाणी आपल्याद्वारे विनंती करतो अनिल भैयांवर तुम्ही जेवढ्यांनी प्रेम केलेलं आहे जेवढ्यांचा विश्वास आहे जर अनिल भैयांना श्रद्धांजली आपल्याला द्यायची असेल तर तुम्ही अभिषेक कळमकरला मतदान करा ही मी सर्वांना विनंती करतो. नक्कीच उमेदवार माझ्या सोबत आहेत. कळमकरजी
ज्या कानाकोपऱ्यात फिरताय नगर शहराच्या, अगदी तुमचाही प्रचार तेवढाच रंगात आहे, मात्र गाजावाजा जरा कमी पडतोय किंवा एकंदरीत आता सगळेजण सोबत आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरताय डे टू डे, हे कसं वातावरण आहे आणि काय वाटतंय, एक लाट निर्माण होतीये का? सांगितलं सगळ्यांनी, लाट ऑलरेडी निर्माण झालेली आहे, सुप्त आणि गुप्त लाट आहे. कारण लोकांना इतकं दाबून ठेवलेलं होतं, इतकं दडपण आणलेलं होतं, इतकं त्यांना बॉदरेशन मध्ये ठेवलेलं होतं. त्यांना कुठेतरी माझ्यामध्ये ती नव उजाळणी दिसत आहे, परिवर्तन घडणार आहे. या 4 दिवसामध्ये जो काही माझा इलेक्शनचा अजेंडा आहे, मॅनिफेस्टो आहे, जाहीरनामा आहे, हा आम्ही सांगू. आम्ही टीका करायला ही निवडणूक नाही लढत, आम्ही टीका करण्यासाठी राजकारण नाही करत. ते राजेशाहीसाठी राजकारण करतात, आम्ही लोकशाहीसाठी, लोकशाही टिकवण्यासाठी, लोकांचे काम करण्यासाठी हे आम्ही राजकारण करतो. किती नगरकर तुमच्या सोबत आहे असं तुम्हाला विश्वास आहे? सध्या तुम्ही फिरताय किंवा तुम्हाला जे काही आउटपुट मिळत असेल, किती नगरकर तुमच्या सोबत आहेत असं तुम्हाला वाटतं? बहुतांश नगरकर, नगर शहराची जनता, तो व्यापारी असू द्या, तरुण असू द्या, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक, सगळ्यांमध्ये फिरत असताना, त्यांचं दर्शन घेत असताना, हात जोडून त्यांना विनंती करताना की मला त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवा, मला एक संधी द्या. त्यावेळेस एक जी पॉझिटिव्हिटी म्हणतात, ती पॉझिटिव्हिटीने मला लक्षात येतं, आम्हाला लक्षात येतं की लोकांना निश्चित बदल हवाय, लोकांना हे सगळं चित्र बदलायचंय आणि हे चित्र बदलणार. विजय माझ्या माध्यमातून नगर शहराच्या जनतेचा होणार आहे. सगळं जे पण काही वातावरण आहे भययुक्त, ते भयमुक्त होणार आहे, म्हणजे होणार आहे. यामध्ये प्रचंड धनशक्तीचा वापर केला जातोय. लोकसभेमध्ये तर धनशक्ती बिलकुल चालली नाही. लोकांच्या मनामध्ये काय असतं हे कधीच लक्षात येत नाही. खूप मोठे उदाहरण आहे देशामध्ये, ज्याच्याकडे प्रचंड मालमत्ता आहे, पैसा आहे, पण त्या लोकांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली होती. बिर्ला, अंबानी हे लोक निश्चित प्रकारे राष्ट्रपती होऊ शकले असते, प्रधानमंत्री होऊ शकले असते, जर धनशक्तीचाच विषय असता तर. आणि जनशक्ती ही कशी असते हे निलेश लंके साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. लोकांच्या मनामधलं तुम्हाला घर करावं लागतं. हे मनामधलं घर हे पैसे देऊन, काहीतरी भेटवस्तू देऊन हे कधीच होत नाही. आज व्यापारी असू द्या, कुणीही असू द्या, त्याला हे ती फिलिंग त्याला त्याच्यामध्ये येत नाही की आमदाराला भेटायला जाण्यासाठी मला 4 जणांना ओलांडून जावं लागतं, 4 भिंती ओलांडून जावं लागतं, ते काय विचार करतील हे जावं लागतं. हा जो माइंडसेट आहे, हा माइंडसेट धुवून टाकणार आहोत आम्ही. भैयांचं जे राजकारण होतं ते भैयांचं राजकारण शिकण्यासारखं आहे. राज्यामध्ये उद्धव साहेबांनी ज्या वेळेस अनिल भैया राठोड साहेबांना श्रद्धांजली वाहिली, त्याच्यामधले शब्द घेण्यासारखे आहे. तो सर्वसामान्यांचा, जनसामान्यांचा नेता होता. काळजीने लोक त्यांना बोलवायचे, विश्वासाने त्यांना बोलवायचे. इकडे विश्वास फक्त दाखवला जातो, जुना विश्वास. म्हणजे जुना हा शब्द त्यांच्याकडून नकारात्मक येतोय, म्हणजे त्यांना कळतंय की नवीन आपण काहीच केलेलं नाही. अनेक प्रचाराचे मुद्दे आपण भेटूयात परत. मला बरंचसं काही बोलायचं त्यावेळेस बोलू. आता हा प्रचार सुरू आहे आणि अभिषेक कळमकर असेल, संपूर्ण महाविकास आघाडी असेल, यांच्याशी आपण बातचीत केली. येत्या 6 दिवसात काय घडते हे पाहणं देखील फार महत्वाचं ठरेल. तुर्तास बिदेस थांबते.